शिरूरमधून लोकसभेतून एकमेकांसमोर उभे ठाकलेले अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे कट्टर विरोधक आज शिवनेरीवरती आमने सामने आले। तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना हे दोन्ही नेते गडावर एकत्र आले। दोघांनीही शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली। आढळरावांच्या वयाचा मान राखत अमोल कोल्हेंनी त्यांचे चरण स्पर्श करत आशीर्वादही घेतला। इतर वेळेस एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची आदर्श राजकीय संस्कृती पुन्हा एकदा दाखवून दिली। मात्र राजकीय विरोधक म्हणून दोघांनी एकमेकांवर तेवढ्याच तिखट शब्दात टीकाही केली। आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं। त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता, त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं। प्रामाणिकपणे सांगतोय, मी नौटंकी करत नाही। मी शेतातला माणूस आहे, ह्या मातीतला माणूस आहे, शेतकरी आहे, म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात।